योद्धा न्यूज चॅनल। पुणे जिल्हा हवेली तालुका प्रतिनिधी लहू लांडे। बीडच्या सराईत टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पर्दाफाश। 4 गुन्हे उघड, 5 बंचोलस 60 लाखांचा मुद्देमाल जप्त। पिंपरी चिंचवड शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या बीडच्या एका सराईत टोळीला पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहरात झालेले चेन स्नॅचिंगचे 4 गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत। 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने लागला छडा। 8 फेब्रुवारी 2026 रोजी दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते। यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सपोनी पांडुरंग देवकाते आणि त्यांच्या टीमने परिसरातील सुमारे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले। तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा गुन्हा बीडमधील सराईत गुन्हेगार गणेश भारतगिरी वय 22 याने केल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला 14 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली। अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल। मुख्य आरोपी गणेश गिरी याच्या चौकशीतून त्याचे साथीदार रोहन जाधव, पंकज दिवटे, सुमित चव्हाण आणि ओमकार लाटे यांची नावे समोर आली। त्यांच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे। सोन्याचे दागिने 28 ग्रॅम, 500 मिली किंमत 4.10 लाख रुपये। मोटारसायकल गुन्ह्यात वापरलेली पल्सर किंमत 1.56 लाख रुपये। एकूण जप्ती 5,60,000 रुपये। मुख्य आरोपीचा गुन्हेगारी इतिहास। अटक करण्यात आलेला गणेश गिरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हाफ मर्डर, 308, दंगल आणि आर्म्स ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी बीड पोलिसांनी त्याच्यावर MPDA स्थानबद्धता कायद्यान्वये कारवाई देखील केली होती। ही कामगिरी करणारे पोलीस पथक। ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली। मार्गदर्शक अधिकारी विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त सारंग आवार अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त तपास पथक मालमत्ता गुन्हे विरोधी पथक संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार सोमनाथ मोरे, नितीन उमरसकर, पवन वाजे, मोहसिन आत्तार आणि इतर सहकार्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। पुढील पाऊल। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की परिसरात अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा।